आपल्याला ठिबकद्वारे दररोज जेवढं पिकाला लागणार आहे तेवढं पाणी देणं शक्य होतं आहे. दुसरा फायदा त्याचा असा की आपण जे इरिगेशन करतो किंवा आपण जे सिंचन देतोय, पाणी देतोय, तर ते आपण पिकाच्या मुळांच्या कक्षेमध्ये देणार आहे. जेणेकरून काय होईल की मुळांच्या कक्षेबाहेरील जे क्षेत्र आहे ते कोरडं राहणार आहे आणि त्याचा अर्थ असा की जे काही तण वगैरे येणार आहे तर ते तण इथे येणार नाही. इरिगेशन म्हणजे जेव्हा आपण ठिबकद्वारे सिंचन करणार आहे तेव्हा जे जे तण येणार आहे ते तण येणारच नाही आहे. फक्त आपलं पीक आणि आपलं पीकच वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ असा की तण पण आपलं कंट्रोलमध्येच राहणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सर्व पिकाची जी समान वाढ होणार आहे ती आपल्या ठिबकमुळे होणार आहे आणि त्याचा अर्थ असा की सोबतच ते पीक जोमानं वाढणार पण आहे. दुसरी गोष्ट अशी की 40 ते 50% पाण्याची बचत आपली ठिबकद्वारे होणार आहे. जेव्हा आपण ठिबकद्वारे सिंचन करणार आहोत तेव्हा 40 ते 50% पाण्याचा आपण